राज्यातील लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक अतिशय मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारे विधान महायुतीतील मंत्र्यांनी केले आहे. अधिवेशनात नेमके काय घडले, मंत्र्यांनी नेमके काय भाष्य केले, या संदर्भात जाणून घ्या सविस्तरपणे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय आहे. या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र अद्याप हप्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. उलट लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. इतकंच नाही तर आता महायुती सरकारमधील एका मंत्र्याने अधिवेशनात केलेल्या विधानामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयाचा हप्ता दिला जातो. या हप्त्यासाठी राज्य सरकार अन्य खात्यांचा निधी वळवून त्याची पूर्तता करत आहे. पण गेल्या काही महिन्यापासून हप्ता वेळेवर मिळत नाही. तसेच सरसकट सर्व महिलांना लाभ देण्याच्या ऐवजी योजनेची KYC करून अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्यात येत आहे. असे असतानाच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले, वन विभागाच्या अंतर्गत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हे कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून सागाची लागवड केली आहे. ही 12,000 कोटी रुपयाची संपत्ती आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले आहेत. त्यात लाडकी बहीण योजना स्वीकारली. जरी ती अन्य खात्यावर अन्याय करणारी परिस्थिती निर्माण करीत असली तरी या योजनेबाबत विचार करावा लागेल. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे वारंवार विरोधकांकडून बोलले जात होते. आता सरकारमधील मंत्र्यांनीच याला एक प्रकारे दुजोरा दिला. तसेच योजनेमुळे इतर खात्यांवर ताण येत असल्याने आता योजना बंद होणार तर नाही ना, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.